Question first, construct a circle in fourth quadrant having radius 3 and touching y-axis. How many such a circle can be drawn? तर इथे आपल्याला सर्कल ड्रॉ करायचा आहे, कन्स्ट्रक्ट करायचा आहे की जो फोर्थ क्वाड्रंटमध्ये आहे आणि त्याची रेडियस ही 3 आहे आणि सर्कल टचिंग y-axis. तर असे आपण किती सर्कल काढू शकतो ते आपण आता ड्रॉ करू. पहिल्यांदा आपण XY कोऑर्डिनेट सिस्टम काढू आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये आपण सर्कल ड्रॉ करू. X axis, negative X axis, Y axis, and here is negative Y axis. आता इथे आपल्याला सर्कल हा फोर्थ क्वाड्रंटमध्ये काढायचा आहे. मग फर्स्ट क्वाड्रंट आहे, हा सेकंड आहे, हा थर्ड क्वाड्रंट आहे अँड दिस इज फोर्थ क्वाड्रंट. तर ह्या क्वाड्रंटमध्ये एक्स पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस म्हणजे सगळे नंबर ऑन एक्सरसाइज आहेत पॉझिटिव्ह आणि वाय ॲक्सिसवरचे जे नंबर्स आहेत ते सगळे निगेटिव्ह नंबर्स आहेत. आणि सर्कल टचिंग द वाय ॲक्सिस म्हणजे वाय ॲक्सिसला टच करणारे आणि रेडियस त्याची 3 असणार आहे. आता हा सर्कल आपण ड्रॉ केला आहे. ह्याची रेडियस 3 आहे. समजा सर्कलचं सेंटर हे आहे तर डिस्टन्स बिटवीन वाय ॲक्सिस अँड सेंटर इज 3. देअरफॉर हिअर this distance is also 3 means coordinate of center, that is x coordinate of center is always 3. पण आपण इथे सुद्धा हा सर्कल काढू शकतो की ज्याची रेडियस 3 आहे, त्रिज्या 3 आहे. तर असं आपण सर्कल काढलं. सेंटर परत रेडियस इज हिअर 3 अँड सर्कल टचिंग द वाय ॲक्सिस आर इक्वल टू 3. तर ह्याप्रमाणे आपण इथे भरपूर सर्कल्स हे वाय ॲक्सिसला जे टच करतात आणि ज्याची रेडियस 3 आहे हे आपण काढू शकतो. फक्त इथे सेंटर मात्र सेंटरचा जो एक्स कोऑर्डिनेट आहे तो मात्र कॉन्स्टंट राहणार आहे. तो किती राहणार आहे? इट इज इक्वल टू 3. मग इथे 3 आणि आपण जेवढे सर्कल काढू त्याचा एक्स कोऑर्डिनेट हा कॉन्स्टंट राहील. फक्त चेंज कुठे होणार आहे? वाय कोऑर्डिनेट मात्र चेंज होत जाणार आहे. वाय कोऑर्डिनेट मीन्स डिस्टन्स. दिस डिस्टन्स इज y coordinate of the center. Similarly, this distance is y coordinate of this center. तर इथे आपण आन्सर लिहिले. इन्फायनाइट नंबर्स ऑफ सर्कल्स कॅन बी ड्रॉन विच सॅटिस्फाय गिवन कंडिशन. गिवन कंडिशन्स आर दॅट रेडियस ऑफ द सर्कल इज 3 अँड सर्कल टचिंग द वाय ॲक्सिस. ही कंडिशन आहे. जर असा वाय ॲक्सिस आपण असा वाढवला तर आपण इथे इन्फायनाइट म्हणजे खूप अनंत असे आपण सर्कल्स वर्तुळ काढू शकतो की जे वाय ॲक्सिसला टच करतात आणि ज्याची रेडियस ही 3 आहे. Activity 2. Construct a circle whose equation is x square plus y square minus 4x plus 6y minus 12 equal to 0 and find the area of the circle. तर इथे आपल्याला सर्कल ड्रॉ करायचा आहे, कन्स्ट्रक्ट करायचा आहे की ज्याचं इक्वेशन हे x वर्ग अधिक y वर्ग वजा 4x अधिक 6y वजा 12 बरोबर 0. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? एरिया ऑफ द सर्कल म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ. एरिया ऑफ द सर्कल साठी आपण कोणता फॉर्म्युला वापरतो? पाय आर स्क्वेअर, वेअर हिअर आर इज रेडियस ऑफ द सर्कल. रेडियस ऑफ द सर्कल. तर इथे आपल्याला आधी आर दॅट इज रेडियस ही काय करायची? फाइंड आउट करायची. फाइंड आउट. आणि आपल्याला फक्त सर्कलचं इक्वेशन दिलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 4x प्लस 6y मायनस 12 इक्वल टू 0. तर ह्याच्यावरून आपल्याला रेडियस ही फाइंड आउट करायची. ह्या इक्वेशनवरून आपण रेडियस फाइंड आउट करणार आहोत. आणि हे इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये आहे? तर सेंटर रेडियस फॉर्ममध्ये. सेंटर रेडियस फॉर्म ऑफ द सर्कल. सेंटर रेडियस फॉर्म x मायनस एच स्क्वेअर प्लस वाय मायनस के स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर. ह्या फॉर्ममधले हे इक्वेशन आहे. तर इथे आपल्याला पहिल्यांदा काय फाइंड आउट करावं लागेल? एच आणि के. एच के आणि आर. एच इज हिअर. एच अँड के आर नथिंग बट कोऑर्डिनेट ऑफ द सेंटर. तर इथे एच आणि के आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. नंतर रेडियस ऑफ द सर्कल. Equation of the circle is x square plus y square minus 4x plus 6y minus 12 equal to 0. देखिए आपण x square आणि 4x एका बाजूला घेऊ. x square minus 4x plus y square plus 6y equal to
ही टर्म आपण RHS ला घेऊ. मग साईन बदलणार, मायनसचं प्लस, मग राईट ओनली 12 हिअर. आता इथे आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, a प्लस बी होल स्क्वेअर, एक्सपान्शन फॉर्म्युला a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर, आणि a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर, असे हे दोन फॉर्म्युले आहेत. तर इथे a मायनस बीचा जर आपण फॉर्म्युला वापरला तर a स्क्वेअर आहे, x स्क्वेअर आहे, आणि मायनस 2ab म्हणजे मायनस 2ab इक्वल टू मायनस 4x. Therefore, AB equal to x. AB equal to 2x. AB equal to 2x. And here A equal to x. Here A equal to x. Therefore, B equal to 2x divided by A means 2x divided by x equal to 2. B equal to 2. B equal to 2. Means x minus 2 whole square, x minus 2 whole square means x square minus 4x minus 4x plus 4, or x square minus 4x plus 4 plus y square plus 6y plus 9 equal to 12. Now x square minus 4x plus 4 means what? X minus 2 square, and y square plus 6y plus 9 means y plus 3 square. Now here we add 4 in LHS side, so add 4 in RHS also. Similarly here we add 9 here, so add here 9. Now 12 plus 4 means 16, and 16 plus 9 means 25. Means x minus 2 square plus y plus 3 square equal to 5 square. From this h equal to minus 2, h equal to minus 2. Now comparing this equation with the center radius form equation of the circle, that is x minus h square y minus 2 square equal to r square. या दोन्हीचा आपण कंपेअर करू, comparing these two equations. Therefore here h equal to 2, and k equal to minus 3, and radius r square equal to 5 square. Therefore r equal to here 5, radius is 5, and coordinates of the center are h equal to 2 and k equal to negative 3. Means this circle is in 4th quadrant. Center of the circle at 2 and negative 3, and radius of the circle r equal to 5. इथे आपण सर्कल ड्रॉ करू, कन्स्ट्रक्ट करू. तर एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टम काढून घ्यायची. एक्स ॲक्सिस निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, वाय अँड निगेटिव्ह वाय ॲक्सिस. आता सेंटर आपल्याला कुठे दाखवायचं आहे? 2 आणि निगेटिव्ह 3, आणि रेडियस ऑफ द सर्कल इज 5. 1 2 3 4 5 6. 1 2 2. X coordinate of the center is 2, and y coordinate is negative 3. 1 2 and 3, suppose negative 3. Therefore center is here, and radius of the circle is 5. Here is C, center of the circle, that is having coordinate 2 and 3, and radius of the circle is 5. So this distance is 5, r equal to 5. Area of the circle equal to pi r square, means pi r is 5 square. 5 square is 25. Pi square units. Area of the circle is 25 pi square unit.
वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर 25 पाय चौरस एकक. तर इथे आपण सर्कल ड्रॉ केलेला आहे, सर्कल काढलेला आहे, वर्तुळ काढलेलं आहे की ज्या वर्तुळाचं इक्वेशन हे x वर्ग अधिक y वर्ग वजा 4x अधिक 6y वजा 12 बरोबर 0 आहे. आणि आपल्याला इथे फाइंड आउट काय करायचं आहे, एरिया ऑफ द सर्कल म्हणजे वर्तुळाचे क्षेत्रफळ. तर वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर आहे 25 पाय चौरस एकक. एरिया ऑफ द सर्कल इक्वल टू 25 पाय स्क्वेअर युनिट्स.